हॅलो स्टुडंट्स, आज आपण वेव ऑप्टिक्स या चॅप्टरचे न्यूमरिकल्स पाहणार आहोत. तर पेज नंबर 184 यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे आन्सर इन ब्रीफ, त्याच्यामध्ये 13 नंबरपासून 25 नंबरपर्यंत आपल्याला जे दिलेले क्वेश्चन आहेत ते सगळे न्यूमरिकल्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण 13 नंबरचा जो फर्स्ट प्रॉब्लेम आहे तो आपण पाहूयात. काय प्रॉब्लेम दिलेला आहे तर व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ वेवलेंथ फ्रॉम 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. तर आपल्याला वेवलेंथची रेंज दिलेली आहे 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. व्हॉट विल बी द वेवलेंथ रेंज सीन व्हेन व्हाईट लाईट पास्ड थ्रू ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे आपल्याला 1.55 आणि ग्लासमधली वेवलेंथ रेंज विचारलेली आहे. म्हणजेच वेवलेंथ रेंज इन ग्लास हे आपल्याला काय केलेले आहे विचारलेले आहे. तर त्यासाठी आता आपण गिवन थिंग्स आणि आस्क थिंग्स काय आहेत ह्याच्यामध्ये त्या बघूयात. काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला. तर व्हॉट आर द गिवन थिंग्स. इथं आपण गिवन आणि आस्क दुसऱ्या बाजूला आपण इथं विचारलेल्या गोष्टी लिहूयात. आस्क्ड गिवन याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी लिहायच्या. काय काय दिलेले तर वेवलेंथची रेंज दिलेली आहे आपल्याला एअरमधली. मग आपण पहिली जी दिलेली आहे मिनिमम रेंज त्याला 1 म्हणूयात आणि मॅक्झिमम जे आहे त्याला 2. आणि एअरमधली वेवलेंथ आहे म्हणून आपण घेतली लॅम्बडा ए. मग लॅम्बडा A1 बरोबर किती होईल 400 नॅनोमीटर आणि लॅम्बडा A2 700 नॅनोमीटर. ही मॅक्झिमम रेंज झाली, मॅक्झिमम लिमिट झालं त्याचं. शिवाय आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे ग्लासचा, तो दिलेला आहे 1.55. हा जो दिलेला आहे तो ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण एननी किंवा म्यूनी दाखवतो. फॉर ग्लास म्हणून आपण एनजी म्हणूयात वाटल्यास. आता विचारलेलं जे आहे ते काय विचारले तर वेवलेंथ इन ग्लास, रेंज ऑफ वेवलेंथ. मग आता मिनिमम आपण लॅम्बडा G1नी दाखवूयात आणि मॅक्झिमम आपण लॅम्बडा G2नी दाखवूयात. तर हे आपल्याला विचारलेलं आहे. आता कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल तर फॉर्म्युला आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा वापरता येईल. वी नो दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स NG इज इक्वल टू काय तर एअरमधली वेवलेंथ अपॉन ग्लासमधली वेवलेंथ येईल. म्हणजेच लॅम्बडा A अपॉन लॅम्बडा G. मग इथं आपण लॅम्बडा G जर आपण एअरमधली वेवलेंथ घेतली तर ग्लासमधली वेवलेंथ आपल्याला ह्याच्यावरून काढता येते. जर पहिली आपण घेतलेली असेल मिनिमम रेंज लॅम्बडा A1 घेतलं तर लॅम्बडा G1 घेता येईल. देअरफोर लॅम्बडा G1 बरोबर काय येईल मग लॅम्बडा A1 अपॉन NG. लॅम्बडा A1 किती दिलेलं आहे 400 नॅनोमीटर एवढं दिलेलं आहे. ती किंमत ठेवूयात आपण 400 नॅनोमीटर अपॉन 1.55. NGची किंमत दिलेली 1.55 आहे म्हणून हे 1.55. आणि हे सॉल्व केल्यानंतर काय मिळेल मग आपल्याला इथं तर लॅम्बडा G1 इज इक्वल टू म्हणजे आपण ज्यावेळेस याचा रेशो काढू किंवा लॉग टेबलच्या साहाय्याने हे कॅल्क्युलेशन करा 400च्या लॉगमधून 1.55चा लॉग वजा करायचा आणि मग त्याचा एंटी लॉग बघायचा. तर हे जे लॅम्बडा G1ची किंमत आहे ती आपल्याला मिळेल 258.06. आणि कशामध्ये येईल ही तर दिलेली आपल्याला लॅम्बडा A1 कशामध्ये ही नॅनोमीटरमध्ये, त्यामुळे ही सुद्धा कशामध्ये येईल नॅनोमीटरमध्ये येईल. दिस इज द मिनिमम लिमिट म्हणजे पहिली झाली. आता रेंज आपल्याला दुसरी म्हणजेच लॅम्बडा G2 काढायची, मॅक्झिमम रेंज हे काढायची आपल्याला. कोणता फॉर्म्युला येतं इथे सुद्धा आपल्याला वापरता येईल. इथं NG इज इक्वल टू लॅम्बडा A2 अपॉन लॅम्बडा G2 हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. म्हणजेच लॅम्बडा G2 इज इक्वल टू काय लॅम्बडा A1 अपॉन NG म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. तर इथं लॅम्बडा A2 किती दिलेलं आहे तर 700 नॅनोमीटर आहे. म्हणजे 700 अपॉन 1.55. आणि मग लॅम्बडा G2 बरोबर काय मिळेल इथं तर 700 भागिले 1.55 हे आपण लॉगनी जर केलं
700च्या लॉगमधून 1.55चा लॉग वजा करायचा आणि मग अँटी लॉग बघायचा. तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळते 451.61. कशामध्ये येईल ही पण? नॅनोमीटरमध्ये. म्हणजेच आपल्याला इथं काय मिळालेलं आहे तर लॅम्बडा G2ची किंमत जी मिळालेली आहे ते 451.61 नॅनोमीटर एवढी मिळालेली आहे. तर दोन्ही आपण रेंज काढलेले आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे 14 नंबर तो आपण बघूयात. तर 14 नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो काय आहे? द ऑप्टिकल पाथ ऑफ रे ऑफ लाईट ऑफ ए गिवन वेवलेंथ ट्रॅव्हलिंग ए डिस्टन्स ऑफ 0.3 सेंटीमीटर इन फ्लिंट ग्लास. फ्लिंट ग्लासमधलं दिलेलं आहे 0.3 सेंटीमीटर डिस्टन्स. हॅविंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6. किती दिलेलं आहे इथं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6 is same as that on traveling a distance x centimeter through a medium having refractive index 1.25. Determine the value of x. काय काढायला सांगितलेलं आपल्याला? तर एक्सची व्हॅल्यू काढायला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं काय आहे आपल्याला? तर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं जे दिलेलं आहे ते 1.6 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे त्याच्यामधलं डिस्टन्स दिलेलं आहे 3 सेंटीमीटर आणि 1.25 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे त्याच्यामधलं डिस्टन्स दिलेले 1 सेंटीमीटर. तर ही आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग ही आपण काढून घ्या. त्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल आता? तर हा फॉर्म्युला वापरताना आपण ऑप्टिकल पाथ लेंथ हे जे एक्सप्रेशन आपण पाहिलं होतं त्याचा उपयोग करून घेऊयात. वी नो दॅट इफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मीडियम इज टी, हे जर घेतलं आपण तर त्याची जर थिकनेस जर टी असेल तर म्हणजे डिस्टन्स टी असेल तर ही पाथ लेंथ इक्विव्हॅलंट पाथ लेंथ इन एअर किती असते? म्यू टी असते. हे आपण पाहिलं होतं. आता इथं आपण फक्त ही जी थिकनेस टी आहे किंवा डिस्टन्स जे टी आहे त्याच्याऐवजी आपण डिस्टन्स डी आणि एक्स दिलेलं आहे आपल्याला, तर ते घेऊयात. तर काय काय दिलेलं आहे आपल्याला? तर पहिल्यांदा गिवन थिंग्स बघूयात आपण आणि आस्क. दिलेलं काय काय आहे? तर म्यू1 म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पहिला दिलेला जो आहे तो दिलेला आहे 1.6. 1.6 हा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.6. आणि त्याच्यामधलं जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं जे दिलेलं आहे त्याला आपण डी म्हणूयात. तर ते दिलेलं आहे 3 सेंटीमीटर. डिस्टन्स दिलेले 3 सेंटीमीटर. तसंच ज्यावेळेस हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.25 आहे म्हणजेच म्यू2ची किंमत दिलेली आहे 1.25. तर त्यावेळेस आपल्याला काय विचारलेलं आहे? एक्स दिलेला आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आणि ह्या एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजेच एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता ऑप्टिकल पाथ लेंथ जो दिलेला आहे तो आपल्याला दोन्हीचा सेम दिलेला आहे आणि दोन्हीचा पाथ लेंथ जर समजा सेम असेल तर पाथ लेंथ म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू डिस्टन्स. मग पहिला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू1 आहे त्याच्यामधलं डिस्टन्स डी हा झाला पहिल्या मिडियममधला ऑप्टिकल पाथ लेंथ झाली पहिल्याची. दुसऱ्याची ऑप्टिकल पाथ लेंथ काय येईल? तर म्यू2 इंटू एक्स. तर हा आपल्याला फॉर्म्युला मिळेल. म्हणजे दोघांची पाथ लेंथ सेम दिल्यामुळं म्यू1 डी इज इक्वल टू म्यू2 एक्स हा आपल्याला फॉर्म्युला घेता येईल. मग आता याच्यामध्ये आपल्याला काढायचं एक्स म्हणून आपण एक्स एका बाजूला ठेवूयात, बाकी सगळं दुसऱ्या बाजूला नेऊयात. हे म्यू2 इकडं गुणिले तिकडं आल्यानंतर भागिले होईल म्हणजेच म्यू1 इंटू डी अपॉन म्यू2 हे रिलेशन आपल्याला मिळेल. आणि मग याच्यामध्ये आपण जर किंमती ठेवल्या तर म्यू1ची किंमत किती दिलेली आहे? 1.6. डीची किंमत आहे 3 सेंटीमीटर आणि म्यू2ची किंमत आहे 1.25. म्हणजे आता ह्या दोघांच्या लॉगची बेरीज करायची आपण 1.6 आणि 3 यांच्या लॉगची बेरीज आणि त्याच्यामधून 1.25चा लॉग वजा करायचा आणि अँटी लॉग बघायचा. आणि हे ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करू त्यावेळेस आपल्याला ह्याचं ॲन्सर काय मिळेल? तर इथं 3.84 हे ॲन्सर मिळेल. आता याचं युनिट काय घ्यावं लागेल आपल्याला? तर म्यू1 म्यू2
नो युनिट्स. मग डीचं युनिट काय आहे? सेंटीमीटर आहे आणि आपण तशीच किंमत ठेवलेली आहे, म्हणजे ह्याचं युनिटसुद्धा काय येणार आहे? सेंटीमीटर. दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन सेकंड. मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.25. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूयात, प्रॉब्लेम नंबर 15. तर हा जो प्रॉब्लेम नंबर 15 जो आहे तो आपण काय आहे तो बघूयात अगोदर. A double slit arrangement produces interference fringes for sodium light of wavelength 589 nanometer that are 0.20 degree apart. काय दिलेलं आहे बघा, डबल स्लिट अरेंजमेंट प्रोड्युसेस इंटरफरन्स फ्रिंजेस म्हणलेले आहे. आणि इंटरफरन्स फ्रिंजेस जे आहेत त्यांच्यामधलं आपल्याला काय दिलेलं आहे, त्या अँग्युलर सेपरेशन दिलेलं आहे. म्हणजेच अँग्युलर फ्रिंज विड्थ झाली 0.20 डिग्री ही, आणि वेवलेंथ दिलेली आहे त्याची. व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज सेपरेशन इफ एंटायर अरेंजमेंट इज इमर्स्ड इन वॉटर. आणि ह्या वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.33. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला आणि विचारलेलं काय काय आहे. गिवन थिंग्स कोणकोणत्या आहेत, तर आपल्याला वेवलेंथ दिलेली आहे एअरमधली किती दिलेली आहे? 589 नॅनोमीटर. आणखीन काय दिलेलं आहे, तर फ्रिंज सेपरेशन म्हणजेच अँग्युलर फ्रिंज विड्थ दिलेली आहे एअरमधली किती दिलेली आहे? ही एअरमधली फ्रिंज विड्थ थीटा इन एअर किती दिलेली आहे? 0.20 डिग्री एवढी दिलेली आहे. आणि आता ही सिस्टीम ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये इमर्स करू त्यावेळेसची आपल्याला फ्रिंज विड्थ अँग्युलर फ्रिंज विड्थ विचारलेली आहे, म्हणजेच थीटा डब्ल्यू हे आपल्याला विचारलेलं आहे. आस्क थीटा डब्ल्यू. आणि दिले काय आणखीन, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वॉटरचा दिलेला आहे 1.33. काय करावं लागेल आता, इथं कोणता फॉर्म्युला वापरता येईल, तर इथं अँग्युलर फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. फ्रिंज विड्थ किंवा फ्रिंज सेपरेशन दोन्हीमधलं म्हणजेच आपण कॅपिटल एक्सनी दाखवतो, पण अँग्युलर फ्रिंज विड्थ जी आहे ती आपण थीटाने दाखवतो. वेवलेंथ दिलेले आहे रिफ्रॅक्टिव्ह. मग एंटायर सिस्टीम आपण कशामध्ये इमर्स केलेली आहे, तर वॉटरमध्ये इमर्स केलेली आहे. तर वी नो दॅट फॉर्म्युला जो आहे तो फ्रिंज विड्थ लिनियर फ्रिंज विड्थ जर असेल तर काय फॉर्म्युला येतो, तो एक्स इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता इथं समजा हे दोन सोर्सेस आहेत S1 S2, त्यानंतर एक्स हे आपण काय घेतो, हे जे डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत हे कॅपिटल डी असतं. इथलं आपण डिस्टन्स जे घेतो ते बँडचं स्मॉल एक्स असतं. पण समजा आपण इथला ब्राईट बँड आहे आणि हा फर्स्ट ब्राईट बँड जर असेल तर ते डिस्टन्स येतं कॅपिटल एक्स, आणि हे जे आहे ही अँग्युलर विड्थ झाली त्याची इथून जे आपण घेतो ते. मग अँग्युलर विड्थ एक्स अपॉन डी येईल, म्हणजेच थीटा इज इक्वल टू काय, तर थीटा इज नियरली इक्वल टू टॅन थीटा, याच्या समोरची बाजू आणि ही लगतची बाजू. आणि अँगल स्मॉल असल्यामुळे आपण टॅन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा घेतो, त्यामुळे थीटा बरोबर काय येतं एक्स अपॉन डी. आणि एक्स अपॉन डी जर आपण इथं घेतलं तर एक्स अपॉन डी बरोबर काय येतं लॅम्बडा अपॉन स्मॉल डी. हे रिलेशन आपल्याला मिळतं लॅम्बडा अपॉन स्मॉल डी. आता याच्यावरून जर आपण पाहिलं तर एक्स अपॉन डी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन डी. ह्याच्यामध्ये वॉटरमध्ये इमर्स केल्यानंतर काय काय चेंज होणार आहे, तर वेवलेंथ फक्त चेंज होणार आहे आणि थीटा. मग यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन आपण बघूयात. तर हे रिलेशन काय आहे ह्याच्यामधलं, तर थीटा इज इक्वल टू काय रिलेशन येतं लॅम्बडा अपॉन डी. डी चेंज होणार आहे का, स्मॉल डी म्हणजेच डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस, तर हे काय चेंज होणार नाही, त्यामुळं वेवलेंथ चेंज होईल. आणि मग थीटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन डी असेल तर काय म्हणता येईल आपल्याला, थीटा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लॅम्बडा. थीटा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लॅम्बडा. मग याच्यावरून काय रिलेशन घेता येईल आपल्याला, तर डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर वॉटरमधली वेवलेंथ म्हणजेच थीटा डब्ल्यू अपॉन थीटा ए बरोबर काय येईल लॅम्बडा डब्ल्यू अपॉन लॅम्बडा ए. आता त्याच्यामधल्या कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला काय विचारलेलं आहे काढायचं आहे आपल्याला. थीटा डब्ल्यू दिलेला आहे, थीटा ए दिलेला आहे, लॅम्बडा डब्ल्यू दिलेला आहे का,
तर हे दिलेलं नाही. लॅम्बडा ए दिलेलं आहे का, तर हे दिलेलं आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती आहेत, लॅम्बडा डब्ल्यू माहीत नाही. पण इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहिती आहे. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन डब्ल्यू इज इक्वल टू काय येईल, तर लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. लॅम्बडा ए दिलेलं आहे, लॅम्बडा डब्ल्यू माहिती आहे, एन डब्ल्यू माहिती आहे. ह्याच्यावरून आपल्याला लॅम्बडा डब्ल्यू काढता येईल. किंवा काय करता येईल आपल्याला इथं, तर लॅम्बडा डब्ल्यू अपॉन लॅम्बडा ए. एन डब्ल्यू बरोबर काय, लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. आणि इथं आपल्याला मिळालेलं आहे लॅम्बडा डब्ल्यू अपॉन लॅम्बडा ए. म्हणजेच इथं काय असणार आहे, ह्याचा 1 अपॉन एन डब्ल्यू जर आपण घेतलं, इथं एन डब्ल्यू बरोबर काय आहे, लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. म्हणजेच 1 अपॉन एन डब्ल्यू बरोबर काय येईल, लॅम्बडा डब्ल्यू अपॉन लॅम्बडा ए. मग ही किंमत जी आहे 1 अपॉन लॅम्बडा डब्ल्यू ती आपण इथं ठेवली तर काय मिळेल, थीटा डब्ल्यू अपॉन थीटा ए इज इक्वल टू काय मिळेल इथं 1 अपॉन एन डब्ल्यू. हे रिलेशन आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये थीटा डब्ल्यू अपॉन थीटा ए बरोबर काय मिळालं होतं, 1 अपॉन एन डब्ल्यू. म्हणजेच थीटा डब्ल्यू इज इक्वल टू थीटा ए अपॉन एन डब्ल्यू. आता थीटा एची किंमत आपल्याला माहिती आहे किती दिलेली आहे, 0.20 डिग्री दिलेली आहे. एन डब्ल्यू किती दिलेला आहे, तर 1.33 दिलेला आहे. मग ह्या दोघांचं जर आपण भागाकार केला, म्हणजेच 0.20च्या लॉगमधून 1.33चा लॉग आपण वजा केला आणि जर ॲन्सर काढलं तर हे ॲन्सर आपल्याला किती मिळेल, तर 0.15. सोडवून बघा हे तेवढं येते का, ते 0.15. तर या प्रकारे आपल्याला अँग्युलर फ्रिंज विड्थ ही किती मिळालेली आहे, ऑर्डरमधली 0.15 डिग्री एवढी मिळालेली आहे. दिस इज द ॲन्सर. नाऊ नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला काय दिलेलं आहे ते बघूयात आपण. 16. In a double slit arrangement, the slits are separated by a distance to 100 times the wavelength. किती दिलेली आहे बघा, 100 times the wavelength. वेवलेंथच्या 100 टाइम्स म्हणजेच थोडक्यात किती दिलेले, 100 लॅम्बडा ऑफ द लाईट पासिंग थ्रू स्लिट्स. परत काय म्हणलेलं आहे ए मध्ये, व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन इन रेडियन बिटवीन सेंट्रल मॅक्झिमा अँड ॲडजेसंट मॅक्झिमम. सेंट्रल मॅक्झिमम आणि ॲडजेसंट मॅक्झिमम ह्यांच्यामधलं आपल्याला काय विचारलेलं. मग सेंट्रल मॅक्झिमा आणि ॲडजेसंट मॅक्झिमा म्हणजेच त्याचं लगतचा मॅक्झिमा, दोन लगतचे मॅक्झिमा जे आहेत म्हणजे सक्सेसिव्ह मॅक्झिमम, त्याच्यामधलं डिस्टन्स म्हणजेच काय असतं, बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ. आणि आपल्याला ही अँग्युलर विचारलेली आहे म्हणजेच काय विचारलेलं आहे, थीटा विचारलेला आहे. हे कशामध्ये विचारलेलं आहे, ए मध्ये. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्झिमा ऑन स्क्रीन. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्झिमा म्हणजे त्या मॅक्झिमामधलं डिस्टन्स म्हणजेच काय विचारलेलं आपल्याला, एक्स विचारलेला आहे. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा. वेन स्क्रीन इज 50 सेंटीमीटर फ्रॉम द स्लीट. म्हणजे स्लीट आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स दिलेलं आहे आणि स्लीट आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजेच कॅपिटल डी, ते किती दिलेलं आहे, 50 सेंटीमीटर. आता ह्याच्यामधल्या गिवन थिंग्स आणि आस्क थिंग्स आपण बघून घेऊयात. काय काय दिलेलं आहे आणि काय काय विचारलेलं आहे. व्हॉट आर द गिवन थिंग्स. सांगा आता गिवन थिंग्स काय आहे ते आपण घेऊया. तिथं गिवन काय दिले बघा, गिवनमध्ये काय काय व्हॅल्यू दिलेले आहेत. तर डिस्टन्स आपल्याला जे दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे, 100 टाइम्स वेवलेंथ हे दिलेलं आहे आपल्याला दोन स्लिटमधलं. त्यानंतर आणखीन काय दिलेलं आहे, तर कॅपिटल डी दिलेलं आहे 50 सेंटीमीटर. विचारले काय, तर आपल्याला विचारलेले अँग्युलर फ्रिंज विड्थ. अँग्युलर फ्रिंज विड्थ म्हणजेच थीटा. आणि दुसरं विचारलेलं आहे आपल्याला फ्रिंज विड्थच, पण ती लिनियर फ्रिंज विड्थ विचारलेली आहे, डिस्टन्स डी असतानाचं म्हणजेच एक्स विचारलेलं आहे.
कॅपिटल एक्स, किंवा विड्थ जे आहे हे आपण डब्ल्यूनी पण दाखवतो, और आपण डब्ल्यू पण म्हणू शकतो. तर डब्ल्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, म्हणजेच फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ हे डब्ल्यूनी पण दाखवली जाते, किंवा बिटानी दाखवली जाते, किंवा कॅपिटल एक्सने दाखवली जाते. तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? जर आपण बँड इथं अँग्युलर फ्रिंज विड्थ जे आहे त्याचा फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिला होता. काय मिळाला होता? तर थीटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन डी, हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता. मग इथं आपल्याला जे दिलेलं आहे डी ते किती दिलेलं आहे? 100 लॅम्बडा दिलेलं आहे. म्हणजेच लॅम्बडा अपॉन 100 लॅम्बडा इज इक्वल टू काय मिळेल? हे लॅम्बडा लॅम्बडा काय होईल? कॅन्सल होईल, आणि लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल झालं तर 1/100, आणि 1/100 म्हणजेच 0.01. म्हणजेच थीटा बरोबर किती मिळालं? तर 0.01. आणि हे कशामध्ये मिळेल आपल्याला? 0.01 हे रेडियनमध्ये. कशामध्ये मिळेल? हे रेडियनमध्ये. तर या प्रकारे आपल्याला थीटा काय मिळालेले? फ्रिंज विड्थ. आता आणखीन काय विचारलं आहे आपल्याला? तर एक्स विचारलेलं आहे. एक्स विचारलेलं जे आहे तर त्यासाठी कुठला? एक्स म्हणजेच बँड विड्थ. मग एक्स म्हणा तुम्ही, डब्ल्यू म्हणा, बीटा म्हणा, कुठलंही. तर फॉर्म्युला त्याच्यासाठी कुठला वापरावा लागेल? तर त्यासाठी फॉर्म्युला आपल्याला कोणता वापरायचा आहे? तर एक्स आपल्याला माहिती आहे इज इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, हा फॉर्म्युला आहे. किंवा म्हणजेच आपल्याला लॅम्बडा इज इक्वल टू एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी, हे पण फॉर्म्युला माहिती आहे. आपण यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलेलं आहे, किंवा इथे पण आपण हे बँड विड्थ काढलेली जी आहे त्याच्यामध्ये एक्सचा फॉर्म्युला पण हा मिळवलेला आहे. मग एक्स बरोबर आता लॅम्बडाची किंमत जी आहे, डीची किंमत जी आहे ती 100 लॅम्बडा आहे. मग लॅम्बडा आपण तसंच ठेवूयात. डी किती दिलेलं आहे आपल्याला? 50 सेंटीमीटर दिलेलं आहे. डी किती दिलेलं आहे? 50 सेंटीमीटर. आणि स्मॉल डी किती आहे? तर 100 टाइम्स वेवलेंथ, म्हणजेच 100 लॅम्बडा. आता याच्यामध्ये हे लॅम्बडा लॅम्बडा काय होईल? कॅन्सल होईल, आणि कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला इथं काय मिळेल? 50/100, म्हणजेच 50 दोन्ही 100, म्हणजे किती येणार? हे 1/2, आणि 1/2 म्हणजेच किती? तर 0.5. म्हणून एक्सची किंमत जी आहे ती किंमत आपल्याला किती मिळाली? एक्स इज इक्वल टू 0.5 एवढी मिळाली. कशामध्ये मिळेल ही? तर आता इथं आपण हे बाकी सगळं म्हणजे ही 50 किंमत जी आहे दिलेली कॅपिटल डीची, ती कशामध्ये दिलेली आहे? तर सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. आणि त्यामुळं आपल्याला इथं ही एक्सची जी किंमत आहे ती 0.5 सेंटीमीटर हे मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहूयात. प्रॉब्लेम नंबर 17 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिले आणि काय विचारले ते बघूयात. अनपोलराइज्ड लाईट विथ इंटेन्सिटी I0 इन्सिडेंट ऑन द टू पोलराइड्स. अनपोलराइज्ड लाईट आहे आणि त्याची इंटेन्सिटी आपल्याला I0 दिलेली आहे. इन्सिडेंट ऑन द टू पोलराइड्स, 2 पोलराइड्स मधून पास झालेले आहे तो. The axis of first polaroid makes an angle of 50 degree with the vertical. म्हणजेच पहिल्या पोलराइडनी जो अँगल केलेला आहे तो अँगल किती आहे? 50 डिग्री आहे. अँड व्हर्टिकलची केलेला. अँड द ॲक्सिस ऑफ सेकंड पोलराइड इज हॉरिझॉन्टल. सेकंड पोलराइड जो आहे त्याचा जो ॲक्सिस आहे तो हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल म्हणजेच तो कितीला असणार आहे? व्हर्टिकलची 90 डिग्री असणार आहे त्याचा जो अँगल आहे तो. म्हणजे पहिला जो आहे पोलराइड त्यांनी अँगल व्हर्टिकलची केलेला अँगल 50 डिग्री आहे, तर दुसऱ्या पोलराइडचा किती आहे? हॉरिझॉन्टल म्हणजेच 90 डिग्री. व्हॉट इज द इंटेन्सिटी ऑफ लाईट आफ्टर इट हॅज पास्ड थ्रू सेकंड पोलरायझर. सेकंड पोलरायझरमधून पास झाल्यानंतरची आपल्याला त्याची इंटेन्सिटी किती हे विचारलेलं आहे. तर त्यासाठी आता आपण गिवन काय आहे आणि आस काय ते आपण बघूया, अगोदर लिहून घेऊयात. काय दिलेलं आहे आपल्याला गिवन थिंग्समध्ये? तर इंटेन्स म्हणजेच व्हर्टिकलचे केलेले अँगल दिलेले. पहिल्या पोलराइडने केलेला अँगल किती दिलेला आहे? त्याला आपण θ1 म्हणूया. तो दिलेला आहे आपल्याला 50 डिग्री.
आता दुसरा जो दिलेला आहे तो दुसरा जो आहे तो आपण θ2 असं म्हणलं त्याला. तर θ2 किती दिलेला आहे, तर व्हर्टिकल अँगल म्हणजे 90 डिग्री दिलेला आहे. मग जर समजा पहिल्या ह्याच्याशी जर त्यांनी म्हणजेच पहिला जो पोलराईड आहे तर तो पोलराईड ह्यानी जर केलेला अँगल जर 50 असेल, म्हणजे व्हर्टिकलशी केलेला अँगल हा जर 50 असेल, इथं जो दिलेला आहे अँगल हा आपण जर घेतला इथं, तर हा अँगल जर समजा 50 असेल, तर दुसरा पोलराईड म्हणजेच व्हर्टिकलशी केलेला अँगल हा, मग हा व्हर्टिकलशी समजा हा 50 डिग्री असेल, तर इथं दिलेला दुसरा जो आहे तो पोलराईड ह्या प्रकारचा आहे म्हणजे 90 डिग्री. ह्याला 90 डिग्री म्हणजे ह्याच्याशी त्यांनी केलेला अँगल किती असणार आहे, तर हा 90 - 50 म्हणजेच किती असेल, हा 40 डिग्री. किती असेल, θ2 बरोबर 40 डिग्री. आणि विचारले काय आपल्याला, तर इंटेन्सिटी विचारलेली आहे. म्हणजेच काय विचारलेलं आहे, तर I2 हे विचारलेलं आहे. I2 = काय, क्वेश्चन मार्क येईल. नाऊ व्हॉट इज द फॉर्म्युला. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण म्हणजे पोलराईडमधून पास करत असताना पहिल्या पोलराईडमधून पास केल्यानंतर जी इंटेन्सिटी आपल्याला मिळते ती I1, त्याची इंटेन्सिटी किती आहे, I0 दिलेली आहे आपल्याला. तर पहिल्या पोलराईडमधून पास केल्यानंतर किती मिळेल, I0 cos² θ1 / 2 म्हणजे I0 / 2 cos² θ1. आणि I2 बरोबर काय मिळते आपल्याला, तर I1 cos² θ2 ह्या प्रकारे मिळते. आणि त्याच्यामध्ये आपण I1ची जर किंमत ठेवली तर I2 = ह्याच फॉर्म्युला आपल्याला काय मिळतो, I0 / 2 cos² θ2. आणि मग इथं आपल्याला काय घेता येईल, I0 / 2 cos² काय येईल इथं 40 डिग्री, म्हणजेच θ2ची किंमत किती आहे इथं 40 डिग्री आहे. त्यामुळं I2 बरोबर काय येईल, I0 / 2 cos² 40. या प्रकारे आपल्याला हे cos² 40 किंवा cos 40चा स्क्वेअर लिहिलं तरी चालतं. दिस इज द इंटेन्सिटी आफ्टर इट पासेस थ्रू सेकंड पोलरायझर. सेकंड पोलरायझरमधून पास केल्यानंतरची इंटेन्सिटी असेल. तर ह्या प्रकारे आपण 17पर्यंत हे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. राहिलेले प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू. तुम्ही हे सगळे सोडवून लिहून काढायचेत वहीमध्ये आणि नंतर आपण कॉलेज सुरू झाल्यानंतर हे पाहणार आहोत. थँक्यू.